बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। केरळमधील एका न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे। रामदेव बाबांसोबत पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधातही वॉरंट जारी करण्यात आल्याचे समजते। पलक्कड जिल्हा कोर्टाने दोघांविरोधात हे वॉरंट जारी केले असून सुनावणीला उपस्थित न राहिल्याने कारवाई करण्यात आली आहे। केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे। न्यायालयाने दोघांनाही 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे। यासाठी दोघांना कोर्टाने 1 फेब्रुवारीला जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, मात्र तरीही दोघे न्यायालयात हजर झाले नाही। दिव्य फार्मसीकडून संभ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने कारवाई केली आहे। योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड वर अनेक गुन्हे दाखल आहेत। यात खोट्या जाहिराती, अवमान, ट्रेडमार्क उल्लंघन यांचा समावेश आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि पतंजलीला दिलासा दिला आहे, मात्र न्यायालयाने इशारा दिला होता की जर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते। पतंजलीच्या खोट्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा माफीनामा स्वीकारला होता। या प्रकरणातील आबरू नुकसानीचे प्रकरण बंद करण्यात आले होते, पण पतंजलीच्या कापराच्या उत्पादनात विक्रीवर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीवर 4 कोटी रुपयांचा दंड केला होता। कोरोना बरा करण्याचा दावा मॉडर्न मेडिसिनला बेकार म्हटल्या। या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्यावर आरोप केले होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी संगीता बनकर। आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।